नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नेमका कुठे अडकला आहे, हप्ता कधी येऊ शकतो, सरकारचा GR का लेट आहे आणि 2 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता काय आहे। तर आज 7 डिसेंबर आहे आणि आज रविवार असल्याने GR तर प्रकाशित होणारच नाही, म्हणून तुमची प्रतीक्षा अजून वाढते आहे। चला तर मग एक एक मुद्दा समजावून घेऊया। नोव्हेंबरचा हप्ता नेमका कुठे अडकला आहे। सध्या राज्यभर निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे अनेक सरकारी कामकाजाचा वेग कमी झाला आहे, त्यामुळे GR लवकर निघत नसल्यामुळे हप्ता प्रक्रिया पुढे सरकत नाही। सामान्यतः हप्ता आधी येतो, पण यावेळी GR वेळेवर आला नाही, प्रक्रिया थांबली, म्हणून नोव्हेंबरचा हप्ता प्रलंबित राहिला आहे। GR निघाला नाही म्हणजे हप्ता रिलीज होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा। डिसेंबरचा पहिला आठवडा गेला तरीही GR का नाही, तर आतापर्यंत डिसेंबरचा पहिला आठवडा संपला, दुसरा आठवडा सुरू झालाय, तरीही सरकारकडून GR प्रसिद्ध झालेला नाही। जर 8 डिसेंबरलाही GR आला नाही तर हप्ता मिळण्याची प्रक्रिया नक्कीच महिन्याच्या शेवटाकडे ढकलली जाईल। नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे। का उशीर आधी कधीच दिसला नव्हता। 2 हप्ते एकत्र मिळतील का? अनेक जण सांगत आहेत 2 हप्ते मिळणार आहेत, पण हे सत्य आहे का? सरकारी नियमानुसार GR मध्ये स्पष्टपणे नमूद झाल्याशिवाय 2 हप्ते दिले जात नाहीत। सध्या GR मध्ये त्याबद्दल कोणतीही माहिती नाही, त्यामुळे ही फक्त चर्चा आहे। जर GR दोन्ही महिन्यांसाठी एकत्र आला 2 हप्ते मिळू शकतात, तर सध्याची शक्यता कमी आहे। अनेक लाडक्या बहिणींचे जुन्या महिन्यांचे हप्ते अजूनही पेंडिंग आहेत। जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा महिन्यांपासूनचे हप्ते अनेक बहिणींना मिळाले नाहीत। त्याचे कारण आहे सिस्टीम मध्ये प्रलंबित अपडेट्स, डॉक्युमेंट्स मध्ये मिसमॅच, KYC पूर्ण नसणे, ग्रामसेवक अंगणवाडीकडून चुकीची माहिती अपडेट न होणे, हे सर्व सरकारने लवकरात लवकर स्पष्ट सोडवण्याची गरज आहे। तर अंगणवाडी सेविका दस्तऐवज का स्वीकारत नाहीत? जरी सरकारने सांगितले असले की लाडकी बहिणीची कागदपत्रे स्वीकारावीत, तरीही अनेक सेविका कागदपत्र घेत नाहीत, कारण सरकारकडून ऑफिशियल लेखी आदेश अजून आलेले नाहीत। KYC ची तारीख ही 31 डिसेंबर जाहीर केली आहे, पण वेबसाईटवर KYC अपलोडचा पर्यायच नाही। मग बहिणी KYC कुठून करणार? म्हणून सरकारने अंगणवाडी सेविकांना स्पष्ट सूचना द्यायला हव्यात आणि KYC अपलोड सुविधा सुरू करायलाच हवी। तर सरकारला विनंती आहे, ही 3 तातडीच्या मागण्या पूर्ण व्हायला हव्यात। पहिलं म्हणजे नोव्हेंबर हप्ता वितरणाचा GR तातडीने जारी करावा। पेंडिंग हप्त्यांबाबत स्पष्ट निर्णय देऊन सर्वांना हप्ते द्यावेत। अंगणवाडी सेविकांना आदेश देऊन KYC प्रक्रिया सुरळीत करावी। या गोष्टी झाल्यानंतरच हप्ता वितरण जलद होऊ शकतं। लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त अनेक योजना उपलब्ध आहेत, जसे की लाडकी बहीण योजना, शिलाई मशीन योजना, मातृवंदना योजना, लेक लाडकी योजना, आयुष्यमान भारत योजना, बाल संगोपन योजना, या सर्वांचा तपशील आमच्या चॅनलवर उपलब्ध असेल। तर निष्कर्ष असा आहे, GR निघेपर्यंत तुम्हाला हप्ता मिळणार नाही। उशिरा निवडणुकांमुळे GR अजून आलेलाच नाही। 2 हप्त्यांची शक्यता कमी आहे, कारण GR आल्यानंतरच ते स्पष्ट होईल। पेंडिंग हप्त्यासाठी सरकारने तात्काळ आदेश द्यायला हवेत। KYC प्रक्रिया सुरू केली नाही, त्यामुळे सरकारला यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे। जर तुम्ही या मागण्यांशी सहमत असाल तर कमेंट करा, हो सपोर्ट करतो किंवा करते, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा सपोर्ट जास्त सरकारपर्यंत आवाज लवकर पोहोचवतो।